नमस्कार मित्रांनो, द बिटल गोट लवर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर आपण आजचा व्हिडिओ बिटल या शेळीवरती बनवला आहे. बिटल शेळी खरेदी करताना त्यामध्ये काय काय वैशिष्ट्ये पाहिले पाहिजेत जेणेकरून आपण क्रॉस ब्रीड घेतो आहे का ओरिजिनल बिटल घेतो आहे त्यामुळे ती घेणाऱ्या शेळीपालकांची थोडीशी गफलत होई नाही यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बिटलची शेळीची वैशिष्ट्ये या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जी स्क्रीनवर तुम्हाला एक बिटलची पाड दिसते ती सध्या 2 दातावर आहे. 2 दातावर म्हणजे ती 1 वर्षाची झाली. तर बिटल शेळी खरेदी करताना ती शेळी उंच आणि लांब असली पाहिजे. तिची हाईट किमान 35 इंचाच्या खाली नको आहे, म्हणजे बेस्ट क्वालिटीमध्ये घ्यायला जातं. 35 ते 36 इंचाच्या आसपास मिनिमम हाईट. त्यानंतर तिचे कान 14 ते 21 इंचापर्यंत बिटलचे कान असतात. तर जास्तीत जास्त जितका कान लांबडा तितकी जास्त क्वालिटीची बिटल आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर ती दुसरी गोष्ट म्हणजे तिची झालर. गळ्याच्या खाली जी लटकलेली स्किन असते त्याला झालर की आपल्या गावठी भाषेमध्ये आपण त्याला वाकळ असं म्हणतो. गावठी भाषेत त्याला आपण वाकळ म्हणतो. तर ती स्किन ज्या शेळीला जास्त असते, म्हणजे होणाऱ्या पिल्ल्याला मेल जर पिल्ला झालं तर त्याला जास्त झालर येते, म्हणजे बिटलची क्वालिटी जास्त मांडली जाते. तर घेताना आपण अशा क्वालिटीची भेटली तर नक्की घ्या. त्यानंतर तिचे रोमन नोज, तिचे नाक आहे ना थोडंसं उंच पुढं येऊन असं उंच बाहेर आलेलं असतं, त्याला रोमन नोज आणि किंवा पंच फेस वगैरे आपण म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तिचे हॉर्न म्हणजे शिंग, जे शिंग मोठी चपटी आणि खालच्या साईडला कर्व झालेले असतात. म्हणजे बिटलचे शिंगे जास्त मोस्टली अशा स्वरूपामध्येच आढळतात. त्यानंतर पाहायला गेलं तर तिची लेंथ, अंगावर एक प्रकारची शाईन असली पाहिजे आणि तिची लेंथ अशी थोडीशी लांब सडक असली पाहिजे. त्यानंतर चौथी त्यातली बाब म्हणजे तिचा शेपूट. बिटल जात ही सर्वात जास्त शेपूट असणारी बिटल ब्रीड आहे. त्यामुळे जितका जास्त शेपूट घेतात त्यामध्ये क्वालिटीमध्ये जास्त बिटल मोडली. अशी परिपूर्ण बिटल आपल्याला आपल्या फार्मवर आणायची असेल तर ह्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. त्यानंतरच 5वी गोष्ट बघावी लागेल तिचे पाय. जे स्ट्रक्चर म्हणून आपण बॉडी वेट उचलण्यासाठी तिचे सगळ्यात महत्त्वाचा विषय काय तर तो पाय. तिचे पाय जर हाडं जर मजबूत असतील तर ती पुढे जाऊन जवळ 4-5व्या येतामध्ये तिचं वजन जर 100 किलोपर्यंत जात असेल तर तिचे पाय बॉडी स्ट्रक्चर म्हणून आपण त्याला ते मजबूत असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तिची आपण शाईन अंगावरती एक उन्हामध्ये चमक असली पाहिजे. अशी बिटल 2 दातावर जर आपण क्रॉस केली तर होणारी पैदास हे हमखास चांगल्या क्वालिटीची होते. त्यामुळं अशी ब्रीड आपल्या फार्मवरती ठेवावी.